मी कॉम्रेड अनंता कराळे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन राज्य काउन्सिल सदस्य, महाराष्ट्र राज्य. सांगा कशासाठी आंदोलन आहे, काय मागणी आहे आपल्या? या ठिकाणी आम्ही जो इथं विद्यार्थी सर्व आले आहेत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत. या विद्यार्थ्यांचे जे आदिवासी विकास विभागामार्फत जे पंडित दीनदयाळ नावाची योजना चालते, या योजनेमार्फत 1 वर्ष झालं आज या विद्यार्थ्यांना DBT मिळाली नाही, स्कॉलरशिप मिळालेली नाही. या ठिकाणी आम्ही विविध ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प कार्यालयावर असतील, नाशिक येथे असतील, संभाजीनगर येथे असेल, आम्ही आंदोलनं केले, निदर्शने केले, निवेदने दिले, तरी पण या सरकारला होश येत नाही. सरकारला मी वारंवार सूचना देऊन सुद्धा सरकार म्हणते की आमच्याकडे फंड नाही, आमच्याकडे हे नाही. मग यांना मंत्री फोडण्यासाठी फंड आहे, यांना शक्तीपीठ नको असलेला फंड आहे, यांना कुंभमेळ्यासाठी फंड आहे, पण मग विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी आणि DBTसाठी फंड का नाही, हा प्रश्न या ठिकाणी आम्ही घेऊन आलो. जोपर्यंत या विद्यार्थ्याच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, आमच्या मागण्या ठळक आहेत की या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांचे जेवढे पैसे बाकी आहेत त्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावेत. त्याचबरोबर हे जे या डिपार्टमेंटमार्फत बरेच विद्यार्थी आहेत ते याच्यापासून वंचित राहतात, पंडित दीनदयाळ स्वयं नावाच्या योजनेपासून वंचित राहतात. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अप्रूव्हल देणे, त्यांना लाभ देणे. आणि यांनी नवीन एक GR आणला आहे की महानगरपालिकेच्या अंतर्गत जे 6 किलोमीटर अंतरावर कॉलेज असतं त्या कॉलेजला लाभ नाही द्यायचा, म्हणजे 6 किलोमीटरच्या बाहेर. मग विद्यार्थी काही कॉलेज बाहेर असतात, बरेच कॉलेज असे आहेत संभाजीनगरचे असतील किंवा विविध महानगरपालिकेच्या अंदरमधले जे कॉलेज आहेत ते बाहेर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी हा GR रद्द करावा. त्याचबरोबर या जी पंडित दीनदयाळ नावाची जी योजना आहे त्या योजनेमध्ये वाढ व्हावी, जसं की हॉस्टेलच्या DBTमध्ये वाढ झालेली आहे, त्याचबरोबर या DBTमध्ये सुद्धा वाढ व्हावी. मागील वर्षाचे काही विद्यार्थी आहेत, जसं 24-25 सुद्धा विद्यार्थी आहेत, शैक्षणिक वर्ष 24-25 ते विद्यार्थी सुद्धा 1-1, 2-2 सायकली लागलेले नाहीत किंवा त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्या योजनेचा सुद्धा त्यांना व्यवस्थित लाभ देण्यात यावा. ह्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या वेळेवर तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू, देशव्यापी आंदोलन करू. पण सध्यापुरत्या तर एवढे हे विद्यार्थी आलेत आणि जे विद्यार्थी यावर्षी 2025 शैक्षणिक वर्ष 25-26 आहेत त्यांचे जर पैसे नाही पडले तर आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही, असा थेट इशारा आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं देत आहोत.